हॅलो स्टुडंट्स, नमस्कार. मी पांडुरंग कदम. तुमच्यासमोर सध्या IBPS AFO 2023-24 यांची जी मेन्स एक्झामिनेशन आहे याचा स्पेशल ॲग्रिकल्चरचा कोर्स अनाऊन्स करण्यासाठी, बॅच अनाऊन्स करण्यासाठी तुमच्यासमोर उपस्थित आहे. PK ॲग्री अकॅडमीचा ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झामचा सगळा प्रवास जर पाहिला तर यामध्ये MCRPG CTची एक्झाम आहे, ॲग्रिकल्चर MPSCची एक्झाम आहे, कृषी सेवकची बॅच ऑनगोईंग आहे आणि ॲग्रिकल्चर सुपरवायझर जी डिपार्टमेंटल एक्झाम आहे. सध्यापर्यंत या 4 बॅचेस अकॅडमीने सक्सेसफुली कंडक्ट केलेल्या आहेत, ज्याचा कृषी सेवक वगळता बाकी सगळा रिझल्ट्स विद्यार्थ्यांनी प्रवास ऑब्झर्व केलेला आहे. मागच्या काही दिवसांपासून जवळपास जेव्हा आम्ही IBPS AFOचे इंटरव्ह्यू ज्यावेळेला अकॅडमीमध्ये कंडक्ट केले आणि ज्या पद्धतीचं पॅनल, ॲक्च्युअल पॅनल जसं 4 मेंबरचं राहतं, ज्या पद्धतीचं पॅनल विद्यार्थ्यांना ऑब्झर्व करायला भेटलं, तेव्हा विद्यार्थ्यापासून त्यावेळेपासून विद्यार्थ्यांच्या एन्क्वायरी ज्या आहेत त्या अकॅडमीकडे ट्रिमंडस वाढलेल्या आहेत, कारण त्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक त्यांच्या ज्युनियर्स लोकांना गेल्यामुळं. आणि यावर्षी जे आहे मी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेला सांगत असतो की प्रत्येक गोष्टीला एक बेस असतो, प्रत्येक गोष्टीला एक रिझन असतं. यावर्षी एन्क्वायरीज वाढण्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्समध्ये जेवढे विद्यार्थी पासआउट झालेले नाहीत पूर्ण इतिहासामध्ये, जेवढे विद्यार्थी एनरोलमेंट होतात फर्स्ट इयरला, अख्खे जवळपास 15-16 हजार विद्यार्थी ॲग्रिकल्चरच्या 8ही ब्रँचेस मिळून यावर्षी विद्यार्थी पासआउट होत आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांपुढे दुसरी संधी नसल्यामुळे यावेळेस ॲग्री MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो कल आहे किंवा विद्यार्थ्यांच्या एन्क्वायरीज ज्या आहेत ह्या IBPS ऑप्शनबद्दलच्या अकॅडमीकडे जास्त वाढलेल्या होत्या. आणि त्यामुळे अकॅडमीने यावरती विचार करून तुमच्यासमोर एक स्पेशल ॲग्रिकल्चर मेन्सची बॅच अनाऊन्स करायचा विचार केलेला आहे. कुठलेही एक्झाम करण्याच्या अगोदर, प्रिपरेशन करण्याच्या अगोदर एक्झाम प्रॉपरली समजली पाहिजे. कंटिन्युअसली मी प्रत्येक बॅचमध्ये मुलांना हेच सांगत आलेलं आहे. ह्या एक्झाम जी आता IBPS AFOची जी एक्झाम आहे प्रत्येकाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पॉईंट्स असतात. या एक्झामचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की याची रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि शेड्यूल फिक्स असतो. हे 2 ॲडव्हर्टाइजमेंट या एक्झामचे सगळ्यात मोठे पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. आणि या एक्झामचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट असे आहे की अनसर्टन्टी ऑफ सिलेबस. इथं तुम्हाला सिलेबस डिकोड केलेला नाही आहे. ओके, इवन UPSCची एक्झाम असू द्या किंवा ॲग्रिकल्चरच्या अदर सगळ्या एक्झाम्स तुम्ही कन्सिडर करा, इथं तुम्हाला सिलेबस फिक्स केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कळत नाही की यावर्षी पेपर कशावरती येणार आहे. आणि कंटिन्युअसली IBPSनं विद्यार्थ्यांसोबत हीच गोष्ट केलेली आहे की कधी करंट अफेअर्सवरती सिलेबस आहे, कधी हॉर्टिकल्चरवरती क्वेश्चन्स गेलेला आहे, कधी एखाद्या वेबसाईटवरनं क्वेश्चन्स पेपर आलेला आहे, जसा एकदा विकासपीडिया नावाच्या वेबसाईटवरनं आलेला होता. म्हणजे मला हे सांगायचं की सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की इथं अनसर्टन्टी ऑफ सिलेबस आहे. त्यामुळं इंटरव्ह्यूला एकाच 5ची मुलं इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात आणि 5 पैकी 4 विद्यार्थ्यांना माघारी यावं लागतं. ओके, आणि एक्झामचं सिलेक्शन कुठे आहे बघा, तुम्ही नस पकडण्याचा प्रयत्न करा. ज्या पद्धतीने मी मागच्या 1 वर्षापासून एक्झामला ज्या वेळेला हे पाऊल उचलायचं होतं त्यावेळेला हे एक्झामला जेव्हा समजून घेत होतो तेव्हा हे काही की पॉईंट्स मला जाणवले. दुसरी गोष्ट अशी आहे बघा, या एक्झामचा जो इंटरव्ह्यू आहे हा इंटरव्ह्यू तुमच्या सिलेक्शनमध्ये फारसा मॅटर नाही करत. इंटरव्ह्यू कुठं मॅटर करत असतो, ज्या वेळेला इंटरव्ह्यूचा स्कोअर जास्त असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही अदर एक्झामिनेशन घ्या, जर इंटरव्ह्यूला 50 मार्क्स असतील, इंटरव्ह्यूला 60-70 मार्क्स असतील तर त्यावेळेला इंटरव्ह्यू विद्यार्थ्याच्या सिलेक्शन्सवरती परिणाम करत असतो. पण इथं इंटरव्ह्यू 20च मार्क्सचा आहे, त्यामुळे इंटरव्ह्यूच्या मार्क्समध्ये फारसं फ्लक्च्युएशन्स तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि नॉन सिलेक्टेडमध्ये दिसणार नाही. विद्यार्थी कमी कुठं पडतो, विद्यार्थी कमी पडतो मेन्समध्ये. ओके, आणि दुसरी गोष्ट बघा, तो मेन्समध्ये कसा कमी पडतो. तुमची डिसेंबरमध्ये आता IBPSने 16 जानेवारी 2023ला जे त्यांचं टेंटेटिव्ह कॅलेंडर अनाऊन्स केलेलं आहे त्यांच्यामध्ये जो त्यांनी शेड्यूल दिलेला आहे तर या शेड्यूलमध्ये डिसेंबरच्या एंडिंगला 30 आणि 31 डिसेंबरला स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एक्झाम होणार आहेत आणि 28 जानेवारीला तुमची मेन्स होणार आहे. म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये राहतो फक्त 1 महिना. ओके, आणि आत्तापर्यंत जे टीचिंग झालेलं आहे किंवा आत्तापर्यंत जो फ्लो झालेला आहे ते टीचिंग जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये किंवा जूनच्या एंडिंगला टीचिंग चालू होते. विद्यार्थ्याला काही सब्जेक्ट शिकवल्याच गेलेले नाहीत ॲक्च्युअली, एंटो पॅथोसारखे विषय, त्यानंतर एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स या विषयाला विद्यार्थ्यांचा बिलकुल टच नाही. त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांचा सिलेक्शनचा रेशो या ठिकाणी कमी पाहायला भेटतो. आता हे सगळं झालं एक नट सेल फॉर्मॅटमध्ये. ओके, आणि या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करून आपल्याला ह्या पद्धतीनं बॅच स्टार्ट करायची आहे. ज्या पद्धतीनं बॅचला समजून घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने एक्झामला समजून घेतलेलं आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करून आल्यापासून तुम्हाला प्रत्येकजण सांगतो तुम्ही UPSC द्या, तुम्ही नाबार्डची एक्झाम द्या, तुम्ही ॲग्रिकल्चर रिलेटेड कुठल्याही एक्झाम द्या, जो आपला 4 वर्षाचा कोर्स असतो किंवा 4 वर्षाची जी डिग्री आहे हा सिलेबस आपल्याला पाहायला भेटतो. मग सर असं काय होतं की ह्या एक्झाममध्ये जमतं, या एक्झाममध्ये नाही जमत, कारण प्रत्येक एक्झामची डिमांड वेगळी राहते. ओके, आता डिमांडचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे, तुमच्या सिनियरकडनं ऐकलेलं आहे, तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स पाहायला भेटतात.
पण करंट अफेअर्सवरती पाहायला भेटतात म्हणजे मग सगळंच करंट अफेअर्स करायचं का? मी तुम्हाला उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, ज्याला आपण पोकरा म्हणतो, ही स्कीम चालू आहे आणि इंडिया लेवलवरती ही स्कीम नाही आहे. मग करंट अफेअर्स आपल्या समोर आले म्हणजे आपण पोकरा स्कीम करायची का? तिथं क्वेश्चन्स येऊ शकतात का? तर येऊ नाही शकत. ओके, त्यामुळं कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठे फोकस करायचं, कुठल्या सब्जेक्टमध्ये कशी डिमांड आहे, ॲज अ बँकिंग AFO म्हणून प्रत्येक सब्जेक्टमध्ये बँकिंगला काय डिमांड आहे. जसं इकॉनॉमिक सब्जेक्ट घ्या, आता मी विद्यार्थ्यांच्या मागच्या जवळपास 1-2 वर्षांचं जेव्हा प्रिव्हियस क्वेश्चनचं ॲनालिसिस घेतलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना एक्झाम्पलसहित मी समजून सांगितलं की इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड कसा आहे. बँकिंग इज अ इकॉनॉमिक युनिट. ओके, आणि ज्यावेळेला तुम्ही इकॉनॉमिक सब्जेक्टचा अभ्यास कराल, ज्यावेळेला तुम्ही इकॉनॉमिक सब्जेक्ट समजून घेणार, तुम्हाला हा सब्जेक्ट आणि बँकिंगचं इकॉनॉमिक्सचं कोरिलेशन लावता आलं पाहिजे. तुम्हाला इथं लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न विचारला जाणार नाही, तुम्हाला इथं लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी विचारला जाणार नाही, तुम्हाला इथं नाबार्ड विचारला जाईल, तुम्हाला इथं अपेडा विचारला जाईल, तुम्हाला इथं नाफेड विचारला जाईल, तुम्हाला FCI विचारला जाईल, तुम्हाला सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, तुम्हाला टोटल फूड ग्रेन प्रोडक्शन किती आहे, एक्सपोर्ट किती होते, हे झालं बँकिंगच्या दृष्टीनं इकॉनॉमिक सब्जेक्ट. असं प्रत्येक सब्जेक्टची वेगळी वेगळी डिमांड आहे आणि हे सगळं समजून घेऊन मला असं वाटतं की माझ्या इंट्रोडक्शनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट दिलेला आहे किंवा जे विद्यार्थी अटेम्प्ट देण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठंतरी ही गोष्ट क्लिक झालेली असेल की यार काहीतरी अभ्यास करून हा पर्सन बोलतोय किंवा कुठेतरी ॲनालिसिस करून हा व्यक्ती आपल्यासमोर हे मुद्दे मांडतोय. ओके, आणि सगळं ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आता मी तुम्हाला बॅचचे फीचर्स असतील किंवा बाकी बॅचच्या जे डिटेल्स आहेत या डिटेल्स तुमच्यासोबत कम्युनिकेट करतो. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 2000 मी भरपूर दिवसापूर्वीच फीस वगैरे सगळ्या गोष्टी अनाऊन्स केलेल्या होत्या. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 2000 फीस आहे आणि त्याच्यावरती मग 2500 रुपये एवढी फीस आहे. ॲक्च्युली आता जर असं वाटत होतं की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट ॲड करावं की भरपूर विद्यार्थ्यांनी की आम्हाला 100 विद्यार्थ्यांमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि फीस पे केलेली आहे. आता जर हे स्क्रीनशॉट या ठिकाणी ॲड केलेले असते, ज्याला आपण म्हणतो अतिशयोक्ती अलंकार, विद्यार्थी त्या अँगलनं बघायला सुरुवात करतो की हे कुठंतरी अतिशयोक्ती होते, त्यामुळे मी त्या गोष्टी अवॉइड केलेल्या आहेत. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 2000 एवढी फीस आहे. 13 मे पासून ही बॅच जी आहे ही बॅच आपली स्टार्ट होणार. आता कशी चालणार आहे बॅच किंवा प्रत्येक सब्जेक्टमध्ये सब्जेक्टची डिमांड कशी आहे बघा. तुम्हाला मी जसं सांगितलं की इथं सिलेबस डिकोड केलेला नाही आहे. ओके, इथं सिलेबस जो आहे हा सिलेबस आपल्याला ॲनालिसिस करायचा आहे की यावर्षी ट्रेंडिंगमध्ये काय आहे किंवा बँकिंग कुठल्या सेक्टरमध्ये शिफ्ट होते किंवा कशा पद्धतीनं हे सब्जेक्टची डिमांड आहे, असं सगळं ॲनालिसिस करून तुम्हाला एका प्रॉपर ॲप्रोचने या ठिकाणी टीचिंग केली जाणार आहे प्रत्येक विषयामध्ये. सर वाचायला जर गेलं ना मार्केटमध्ये तुम्ही एक बघा, तुम्ही साधं एंटोमॉलॉजी सब्जेक्ट जर पाहिला तर एंटोमॉलॉजी सब्जेक्टसाठी MCRचं मटेरियल वेगळं आहे, ICRचं मटेरियल वेगळं आहे, आपल्या सेमिस्टरच्या नोट्स वेगळ्या आहेत. हे सगळं करत बसायचं नाही आहे आपल्याला. त्यामधला कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे, हे टॉपिक ओरिएंटेड अप्रोच आपल्याला या ठिकाणी टीचिंगमध्ये ठेवायचा आहे. मागचे प्रिव्हियस इयरचे जे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स असतात, ह्या क्वेश्चनला जर प्रॉपरली जज जर केलं, जेवढा शेतकऱ्यांसाठी किंवा बँकिंग कम्युनिटीसाठी हॉर्टिकल्चरच्या स्कीम्स आहेत किंवा शेतकरी वर्ग जो आहे आता बऱ्यापैकी व्हॅल्यू ॲडिशनकडे त्यांना वळवल्या जात आहे. ओके, मग याच्यामध्ये प्रधानमंत्री मायक्रो फायनान्स वगैरे अशा जे स्कीम्स आहेत प्रोसेसिंग वगैरे याच्या रिलेटेडच्या इकडे अप्रोच कुठेतरी शिफ्ट झालेला दिसतो. त्यामुळं ॲग्रिकल्चर नंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर आहे तो म्हणजे हॉर्टिकल्चर. तर स्वाभाविक आहे की तुम्हाला ह्या परीक्षेची डिमांड आहे हॉर्टिकल्चर विषयाची. ओके, त्यानंतर ॲग्रोनॉमीवरती क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतात, ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्सवरती पाहायला भेटतात आणि सॉईल सायन्सवरती पाहायला भेटतात. ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स आपल्या ॲग्रिकल्चरचे तुम्ही इमॅजिन करा की हे सब्जेक्ट्स फार्मिंग कम्युनिटीच्या दृष्टीनं ऑब्वियसली महत्त्वाचे आहेत. ओके, डेअरीसाठी त्याला लोन पाहिजे असतं, डेअरीसाठी त्याला काहीतरी एंटरप्राइज उभी करायची असते किंवा डेअरी कम्युनिटीमध्ये त्याला कुठंतरी प्रोग्रेस करायचा असतो आणि बँकेसोबत त्याचा डायरेक्ट संबंध या ठिकाणी येतो. क्रॉपच्या रिलेटेड त्याला क्रॉप पाहिजे असतं, त्याला ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेससाठी त्याला इम्प्लिमेंट्स पाहिजे असतात, त्याला ट्रॅक्टर पाहिजे असतं आणि ॲग्रोनॉमी पाहिजे असतं. म्हणून इथं क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारल्या जातात ॲज कम्पेअर टू युअर एक्सटेन्शन सब्जेक्ट. ओके, एक्सटेन्शन सब्जेक्टची डिमांड कुठं आहे, इथं KVKला डिमांड आहे, ज्याला आपण म्हणतो कृषी विज्ञान केंद्र. अशा जर एक्झाम तुम्ही देत असाल तर तुम्हाला एक्सटेन्शन जास्त विचारलं जाणार आहे. तुम्ही जर इफकोची एक्झाम देत असाल तर फर्टिलायझर आहे, फर्टिलायझर आणि सॉईलचं करेक्ट रिलेशन आहे, त्यामुळे तुम्हाला इफकोच्या एक्झाममध्ये सॉईल सायन्सवरती प्रश्न विचारलेले पाहायला भेटतात. ते सांगतो की सब्जेक्ट तोच आहे पण प्रत्येक सब्जेक्टची डिमांड जो आहे, प्रत्येक सब्जेक्टचा ॲप्रोच जो आहे, हा ॲप्रोच प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे आणि त्या ॲप्रोचनं आपल्याला टीचिंग या ठिकाणी करायचं आहे. ओके, सेकंड फीचर. त्याच्यानंतर एंटोपॅथो बेसिक्स टर्मोलॉजी आणि पेस्ट मॅनेजमेंटवरती विशेष भर या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला एंटोमॉलॉजीची मॉर्फॉलॉजी शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाची नाही आहे. ओके, AFOच्या दृष्टीनं ती महत्त्वाची नाही आहे, पण
त्या शेतकऱ्याने जे क्रॉपसाठी लोन घेतलेलं असतं आणि त्या लोन ज्याच्या भरोश्यावरती सोडणार आहे, क्रॉपच्या भरोश्यावरती तो पेड करणार आहे, आणि तिथं जर क्रॉपवरती पेस्ट आणि डिसीज जर आला तर इनडायरेक्टली बँकिंग लोनवरती परिणाम होतो. जर त्याचं उत्पन्न कमी झालं तर लोन पेएबल कॅपॅसिटी त्याची कमी होऊन जाणार आहे. म्हणून एंटो आणि पॅथोमध्ये अप्रोच कसा आहे, एंटो आणि पॅथोमध्ये तुम्हाला अप्रोच असा आहे की तुम्हाला टर्मिनॉलॉजीज विचारतात, तुम्हाला इन्सेक्ट समजून घेतला आला पाहिजे, आणि त्याच्यावरती ज्या पेस्ट येतात आणि त्याचं डिसीज मॅनेजमेंट जे येतं ते तुम्हाला विचारलं जातं. बऱ्याच वेळेला एंटो आणि पॅथोमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये तुम्हाला डिसीजचं असं वर्गीकरण दिलं जातं आणि हा डिसीज कशाचे सिम्पटम्स आहेत, ओके, ते सिम्पटम्स विचारले जातात. म्हणून हे समजणं गरजेचं आहे. म्हणून एंटो आणि पॅथोमध्ये आपला त्या दृष्टीने अप्रोच हे शिकवतो वेळेस राहणार आहे. ओके, तुम्हाला मी उदाहरण दिलं इकॉनॉमिक्स सब्जेक्ट इन रिलेशन टू बँकिंग. ओके, आपल्याला ट्रॅडिशनल इकॉनॉमिक्स या ठिकाणी करणं गरजेचं नाही, आपल्याला इकॉनॉमिक्स करायचं आहे बँकिंगच्या दृष्टीनं. ओके, म्हणून इकॉनॉमिक्समध्ये आपला तो अप्रोच राहणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. जसं इकॉनॉमिक ग्रोथसाठी जो आपला GDP असतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असतो, या प्रॉडक्टमध्ये ॲग्रोनॉमिक क्रॉपचं कॉन्ट्रीब्युशन आहे, या क्रॉपमध्ये हॉर्टिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या दृष्टीनं आपला जो कोस्टल रिजन आहे हा फिशरी देखील आपल्या GDPमध्ये बऱ्यापैकी काउंट करतो. आणि शेतकरी जो आहे, ह्या शेतकरी ज्याला आपण म्हणतो मिक्स फार्मिंग, मिक्स क्रॉपिंग, ओके, मिक्स फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्या शेतावरती त्याला फक्त आता त्या क्रॉपवरती डिपेंडंट राहून चालणार नाही, त्याच्यासोबत डेफिनेटली तो काहीतरी अलाइड ॲक्टिव्हिटीच्या सर्चमध्ये असतो, आणि ह्या अलाइड ॲक्टिव्हिटीसाठी त्याच्याकडे पुरेसं भांडवल नसतं. त्यावेळेला जो इकॉनॉमिक आस्पेक्ट्स आहे त्याच्यासाठी अवेलेबल बँक आणि बँकमधले AFO. त्यामुळं तुम्हाला IBPS परीक्षेमध्ये तुम्हाला कृषी सहयोग एक्झाममध्ये पोल्ट्रीवरती प्रश्न काय येत नाहीत, तुम्हाला KVKच्या एक्झाममध्ये पोल्ट्रीवरती काय येत नाहीत, फिशरीवरती क्वेश्चन्स काय येत नाहीत, ॲग्री MPSCला फिशरीचं वेटेज का बरं कमी आहे, कारण तिथं तेवढी डिमांड कमी आहे त्याची. ओके, इथं तुम्हाला कंटिन्युअसली पोल्ट्रीवरती प्रश्न येतात, पोल्ट्रीवरती प्रॅक्टिकल प्रश्न येतात की एखादा बर्ड असेल, त्या बर्डला जागा किती लागेल, त्याला डायमीटर किती लागेल, त्याची डेप्थ कशी असते, त्याचं फर्टिलायझर कसं असतं, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कसे असतात, ह्या अँगलनं तुम्हाला पोल्ट्रीवरती प्रश्न पाहायला भेटतात. नंतर फिशरीवरती देखील प्रश्न आहेत. ओके, फिशरी देखील दुर्लक्षित करता येणारा पार्ट या ठिकाणी बिलकुल नाही, कारण बऱ्यापैकी GDPमध्ये फिशरीचं देखील कॉन्ट्रीब्युशन आहे आणि बँकेच्या दृष्टीनं ते महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं फॉरेस्ट्री आहे, पिगरी आहे. पिगरी जो आपला नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे, मेघालय, मिझोरम, सिक्कीम ह्या भागामध्ये जो आहे ते पिगरीचं बऱ्यापैकी ते लोकांची इकॉनॉमी त्याच्यावरती डिपेंडंट आहे. ॲग्रिकल्चरचाच आस्पेक्ट्स आहे, परंतु इकॉनॉमी त्याच्यावरती डिपेंडंट आहे. म्हणून तुम्हाला पिगरीचे क्वेश्चन्स ह्या एक्झाममध्ये पाहायला भेटतात. दिस इज द होल अप्रोच आणि होल स्टडी ऑफ युअर एक्झामिनेशन. ओके, ज्या पद्धतीनं आपल्याला चालायचं ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. नाबार्डचे बँकेबल प्रोजेक्ट जे आहेत हे प्रोजेक्ट देखील या ठिकाणी बघायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक्स म्हटलं की नाबार्ड. ओके, मग नाबार्डची स्थापना, नाबार्डचं कॅपिटल, नाबार्ड शेतकऱ्यांना काय रोल प्ले करते, नाबार्डचा एक्झॅक्ट रोल आहे रिफायनान्सिंग. कुठला रोल आहे? रिफायनान्सिंग करणे. मग कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत, त्याला सबसिडीज कशा आहेत, किती ॲस्पेक्ट्समध्ये दिल्या जातात, हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी कसं आहे, पोल्ट्रीसाठी कसं आहे, शेडसाठी कसं आहे, हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट्स हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं राहतं तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे. ओके, अर्थमंत्री बँक इज अ इकॉनॉमिक युनिट. मी सुरुवातीपासून जे सांगतो ते, त्यामुळे तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेवरती, इकॉनॉमिक सेन्ससवरती आणि तुम्हाला लाईव्ह स्टॉक सेन्सस असेल, फॉरेस्ट रिपोर्ट असेल. ओके, कुठला कुठला? लाईव्ह स्टॉक सेन्सस, फॉरेस्ट रिपोर्ट, त्याच्यानंतर आपला जनरल सेन्सस ज्याला आपण म्हणतो, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स कंटिन्युअसली पाहायला भेटतात. ही तुमच्या परीक्षेची डिमांड आहे. ओके, आणि ही डिमांड तुम्हाला एका महिन्यामध्ये पूर्ण करता येणार नाही. विद्यार्थी जर असं म्हटलं की मी डिसेंबरपर्यंत हे करतो आणि त्यानंतर मी मेन्स करतो, ओके, तुमचं सगळं सिलेक्शन जे आहे हे सगळं सिलेक्शन तुमचं बेस आहे तुमच्या मेन्सच्या स्कोरवरती. त्यामुळे तुम्हाला आत्तापासून या प्रोसेसमध्ये लागणं गरजेचं आहे. हां, येस, आताचा मिड ऑफ मे आहे. आपला सिलेबस जो आहे हा सप्टेंबर, हार्डली ऑक्टोबरच्या मिडपर्यंत, 15 ऑक्टोबरपर्यंत आपला सगळा सिलेबस मेन्सचा कव्हर केला जाणार आहे. मग जेव्हा तुमची प्रिलिम्स होईल आणि मेन्सला तुम्ही जाणार जानेवारी मंथमध्ये, त्या जानेवारी मंथमध्ये पहिले 8 दिवस जे आहेत, 1 ते 8 जानेवारी, प्रत्येक दिवशी एका एका सब्जेक्टचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे आणि तेव्हा वेळ राहते तुमची टेस्ट सिरीज सॉल्व करण्याची. मग जानेवारीमध्ये मेजरली आपल्या या ॲक्टिव्हिटी चालतील, रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज. ओके, स्पेशल टेलिग्राम क्विजेस वगैरे हे तर ज्याला आपण म्हणतो ना, जसं एखाद्या याच्यामध्ये आपण
गेल्याच्यानंतर सप्लिमेंटरी फूड घेत असतो, स्टार्टर घेत असतो जेवणामध्ये. ओके, ॲक्च्युली ते आपलं पोट भरत नसतं, पण आपल्याला एक समाधान राहते की यार हे असं असं आहे. त्यामुळे टेलिग्राम क्विजेस देखील आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ओके, ज्या तुमचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा कुठेतरी तुम्हाला त्या हेल्पफुल ठरतात अभ्यासाच्या टचमध्ये राहण्यासाठी. ओके, त्यामुळे टेलिग्राम क्विजेस आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. डेली लाईव्ह क्लासेस या ठिकाणी होणार आहेत. माझ्यासोबत जवळपास आणखी 3 स्टाफ मेंबर्स या ठिकाणी आहेत. ASDSसाठी आहेत, पॅथॉलॉजीसाठी आहेत, करंट अफेअर्स आणि तुमचा पोल्ट्री फिशरीवाला जो भाग आहे तो बऱ्यापैकी मी कव्हर करणार आहे. आणि बाकीचे 1-2 सब्जेक्ट सोडतात सगळे सब्जेक्ट मी स्वतः या ठिकाणी टीच करणार आहे. त्यामुळे तुमचे डेली लाईव्ह क्लासेस 13 तारखेपासून स्टार्ट होतील. ओके, ऑब्वियसली सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि जानेवारी मंथमध्ये तुमच्या जे फायनल टेस्ट आहेत त्या टेस्ट होतील. बॅचची व्हॅलिडिटीच्या बाबतीत बघा, 28 जानेवारी किंवा जानेवारीच्या 28-30 पर्यंत तुमची मेन्स एक्झामिनेशन होईल. तोपर्यंत तुमची बॅचची व्हॅलिडिटी जी राहणार आहे. ओके सर, फीस किती आहे? 100 विद्यार्थ्यांसाठी 2000 एवढी अफोर्डेबल फीस आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फीस असेल. फीस कमी आहे म्हणून क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकतं का? कृषी सेवकची बॅच सध्या चालू आहे, जवळपास 1000-1500 विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये. कुठल्याही विद्यार्थ्याला विचारायचं, कृषी सेवकची माझी महाराष्ट्रातली सगळ्यात कमी कृषी घटकची फीस आहे, ज्या फीसमध्ये टेस्ट सिरीज पण मिळत नाही. 999 एवढी फीस आहे. पण आजही त्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडेंटली तुम्ही विचारायचं, ॲग्रिकल्चर टीचिंगवरती आजही मी त्या विद्यार्थ्यांना जर म्हटलं की हा पेपर सॉल्व करा, डेफिनेटली ते सॉल्व करू शकतील. त्या पद्धतीचं टीचिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. 100 विद्यार्थ्यांसाठी ह्या, बाकी त्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये तुमचे टेस्ट सिरीज आहे, PDF नोट्स आहेत आणि लाईव्ह क्लासेस आहेत. ओके, सगळं तुमचं इन्क्लूड आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेही चार्जेस अकॅडमीकडनं लावले जाणार नाहीत. बॅच कशी जॉईन करायची? PKAgri अकॅडमीकडून हे जे ॲप्लिकेशन आहे, ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तिथं ते इन्स्टॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यावरती तुम्ही रजिस्टर करा, स्वतःचे सगळ्या डिटेल्स फिलअप करा. डिटेल्स फिलअप केल्याच्यानंतर परत ॲप जेव्हा ओपन कराल तेव्हा तुम्हाला अशी विंडो दिसेल ज्या ठिकाणी IBPS AFO दिलेला आहे. ओके, IBPS AFO इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला कोर्समधला ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी बाय नाऊचा ऑप्शन असेल. तुमचे सगळे क्लासेस त्याच ठिकाणी स्टार्ट होतील. तिथे तुम्हाला डाउनलोड करता येतील, तुमच्या PDFs तिथे येतील, तुमच्या क्वालिटीचा ऑप्शन असेल, डाउनलोड वगैरे सगळ्या फॅसिलिटी आणि सगळे लेक्चर्स तुमचे ॲप्लिकेशनमधनं चालणार आहे. सगळ्या टेस्ट, सगळ्या नोट्स वगैरे सगळं तुम्हाला त्याच ठिकाणी मिळेल. ओके, सगळ्या एक्झामचा अप्रोच फीचर्स अशा पद्धतीने डिकोड केलेले होते, फीचर्स अशा पद्धतीने इन्क्लूड केलेले आहेत की तुम्हाला इन शॉर्टमध्ये आजही तुम्ही जर इमॅजिन केलं की मला हॉर्टिकल्चरमध्ये काय वाचायचं आहे, मी तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला मेडिसिनल ॲरोमॅटिक प्लांटवरती प्रश्न नाही येणार. इथं प्रश्न येणार तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्सवरती. इथे प्रश्न येणार तुम्हाला हॉर्टिकल्चरच्या स्पेशल प्रॅक्टिसेसमध्ये. का? कारण स्पेशल प्रॅक्टिसेस म्हणले की तुम्हाला इथं इंजिनिअरिंग सब्जेक्टचं कोरिलेशन लागतं. ओके, काही स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस असतील, ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस असतील, तुमचे इंजिनिअरिंगमधले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याला बँकेच्या सबसिडी म्हणा, बँकेचे लोन मिळतात, म्हणजे हा सब्जेक्ट त्या पद्धतीने तिथं कोरिलेट करता आला पाहिजे की स्पेशल हॉर्टिकल्चर प्रोसेस ॲग्रोनॉमीच्या आणि हॉर्टिकल्चरच्या आणि त्याचा संबंध तुमच्या याच्यावरती. एका एक्झामला विचारलेलं होतं की रोटरी टिलरचा रिव्हॉल्युशन्स पर मिनिट किती आहेत. एका एक्झामला विचारलं गेलेलं होतं की MB फ्लोचे पार्ट्स किती आहेत किंवा MB फ्लो कसा काम करतो. म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनवरती प्रश्न नाही पाहायला भेटणार, म्हणजे ते तुम्ही पार्ट वाचायचं नाही. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. ओके, बंड्स बांधणे, नाला बांधणे हे गव्हर्नमेंटचं काम आहे. पण इन्स्ट्रुमेंटसाठी बँकेचा डायरेक्ट संबंध येतो, इम्प्लिमेंटसोबत सबसिडीसाठी बँकेचा डायरेक्ट संबंध येतो. अँड दॅट टाईम यू हॅव टू प्ले द रोल ऑफ इन्स्पेक्शन. तुम्हाला फील्डवरती जाऊन त्या शेतकऱ्याच्या फील्डवरती ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत का नाही हे जेव्हा तुम्हाला इन्स्पेक्ट करावं लागतं तेव्हा इथं तुमची एक्झाम पक्की होते. ओके, समजून घेता आलं पाहिजे, प्रॉपर ॲनालिसिस करता आलं पाहिजे. जिंकणं मेहनत सगळेच करतायत, सगळेजण अभ्यास करतायत. इंटरव्ह्यूला 5 जण जात आहेत, इंटरव्ह्यूच्या 5 पैकी 4 जण रिटर्न येतात. इंटरव्ह्यूचा स्कोर फारसा मॅटर करत नाही. का मॅटर नाही करत? ओके, 20च मार्कचा इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू फारसं फ्लक्च्युएशन करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना हे आपले एफर्ट्स कमी करत असतात. काय करतात या गोष्टी? एफर्ट्स प्रत्येकजण करणार. बघा, विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येकाची इच्छा असते की सर जी मेहनत घेतोय किंवा जो अभ्यास करतोय हा अभ्यास कुठेतरी सार्थक लागला पाहिजे, माझं 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, हे कुठेतरी सेव्ह झाले पाहिजे. अशा अँगलनं प्रत्येक विद्यार्थी विचार करत असतो आणि बिचारा लायब्ररीमध्ये प्रत्येकजण मेहनत करतो. पण ती मेहनत जर योग्य दिशेने नसेल तर मात्र
सक्सेस होण्याचे चान्सेस कमी राहतात. ओके, चला हे सगळं बॅचच्या बाबतीत आणि बॅचसोबत अवांतर भरपूर गोष्टी मी तुम्हाला किंवा सब्जेक्टचा अप्रोच देखील या ठिकाणी सांगितलेला आहे. 13 तारखेपासून बॅच चालू होते. सांगितलेल्या प्रोसेसनुसार बॅच जॉईन करा आणि लवकरच आपण बॅचमध्ये भेटणार आहोत. ओके, चलो, थँक्यू सो मच, हॅव अ नाईस डे.